हार्दिकजी किनी यांचा आवाज कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तोपर्यंत डीजे कॅन्डीला संधी देऊयात आणि त्याच्यानंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊयात. कॅन्डी. थँक्यू डीजे. तर स्वागत सन्मानाच्या दिशेने आपण जाणार आहोत. सुनील भोईर सरांना विनंती करतोय आपण यापुढे आपला सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. सनातन सन्मान आपण हा उल्लेख आवर्जून यापुढे करणार आहोत या स्पर्धेमध्ये आणि तो सनातन सन्मान या ठिकाणी सुनील भोईर सरांचा आपण करतोय नवनाथ पाटील सरांच्या शुभ हस्ते. या स्पर्धेच्या आयोजकांमध्ये महत्वाचा वाटा असलेले नवनाथजी पाटील किंवा जय महाराष्ट्र चिखलपाड्याची टीम त्यांच्या वतीनं सन्मानाचा सन्मान सध्या भोईर साहेबांचा केला जातोय. मायेची ही भगवी शॉल तुम्हाला परिधान केली जात आहे. प्रेमाचा सुगंधी असलेला पुष्पगुच्छ ज्याच्यामध्ये वेगवेगळे कलरचे अगदी फ्लॉवर्स फुलं ही तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी सातत्याने यावे आणि हे सन्मान चिन्ह आहेत तुम्हाला आठवण राहावी या स्पर्धेची म्हणून दिले जात आहेत. थँक्यू सो मच साहेब, आपल्या मनापासून धन्यवाद. त्यानंतर बालू मामा आपल्यामध्ये उपस्थित आहेत. बालू मामांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. कांद्रेपुरा गावातील एक गोड असं व्यक्तिमत्व आहेत. मी हार्दिक भोईर यांना विनंती करेन, हार्दिक भोईर आपल्या शुभ हस्ते बालू मामांचा सन्मान आपण करूयात. कांद्रेपुरे गाव म्हटलं तर त्यामधील असलेलं एक कोड नामांकित प्रचलित असं व्यक्तिमत्व बालू मामा आणि बालू मामांचा सन्मान होतोय. या स्पर्धेसाठी बऱ्याच जणांचं योगदान आहे. छोटी छोटी काय होईना परंतु प्रत्येकाचा आर्थिक मदत या संपूर्ण स्पर्धेला आपल्याला लाभलेले आहे जय महाराष्ट्र चिखलपाड्याच्या आणि अशा व्यक्तिमत्वांचा सन्मान आज आपल्या मंचावरती पार पडतोय. सध्या ही मायेची भगवी शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह या स्पर्धेची आठवण राहावी म्हणून दिले जातात बालू मामा यांना आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न झाला आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स जाऊयात. हार्दिकजी किनी त्या ठिकाणी जॉईन आहेत. येस, धन्यवाद धनंजय पाटील सर, व्हॉइस ऑफ कोपरी. एक सुंदर समालोचक, अतिशय कमी वयामध्ये एक वेगळी छाप त्यांनी सोडली आणि खऱ्या अर्थानं कोपरी गाव ते वानखेडे स्टेडियम हा प्रवास देखील सोपा नव्हता. जवळ आपण मॅचच्या दिशेने दोन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. एका बाजूला रोहिदास आणि त्यांच्या सोबतीनं आपण पाहतोय बॅटर त्या ठिकाणी अवेलेबल आहेत. दोन्ही टीमचे एक्स्ट्रा नंबर आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये येऊ द्या प्लीज. जिथपर्यंत पहिला बॉल पडत नाही आदरणीय महेंद्र भोईर सरांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचबरोबर मनोहर नम सर आपणास विनंती असेल आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. आपणास आग्रहाचं निमंत्रण आमच्या आयोजकांच्या वतीने आलंय. चला दोन्ही टीमचे एक्स्ट्रा मेंबर आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये येऊ द्या प्लीज. दोन्ही टीम्स आपला एक्स्ट्रा मेंबर आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. चला सामन्याला सुरुवात होत असताना आपण पाहतोय तत्पूर्वी आपला एक्स्ट्रा मेंबर आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये आलेला नाहीये. जिथपर्यंत तुमचा एक्स्ट्रा मेंबर आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये येत नाही तिथपर्यंत सामन्याला सुरुवात होणार नाही, कारण आपण डिजिटल स्कोरिंग करतोय. जर नावं ऍड नाही झाली तर ती स्कोरिंग होणार नाही. त्यामुळे प्लीज आपला एक्स्ट्रा मेंबर आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये येऊ द्या. चला सामन्याला सुरुवात होत असताना आपण पाहतोय ऑल द बेस्ट बोथ टीम्स. इस मॅच ऑन सामन्याला सुरुवात होत असताना आपण पाहतोय पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती बीट केले गेले. सुरुवात आता डॉट बॉलने झाले. निर्धाव चेंडूच्या स्वरूपामध्ये पहिल्या बॉलची सांगता होत असताना आपण पाहतोय पहिलं षटक हाताळण्याकरिता आनंद यांना आपण पाहतोय. एक ग्रेट लेजंड आणि ती फिटनेस त्याचबरोबर तो वेग सर्व काही गोष्टी सातत्यानं आपण त्यांच्या माध्यमातून पाहत आलो. दुसरा बॉल ओव्हर मधील दुसरा बॉल बॅकफुटला जाऊन चांगल्या पद्धतीने स्लॅश केला आणि टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक त्या ठिकाणी ऑफर केला होता. 2 रन्स मिळतील या बॉलवरती आणि या 2 रन्सनी आता श्री गणेश झालाय टीम वाडीव मास्टर या संघाच्या माध्यमातून. आदरणीय शुभम पाध्ये साहेबांना विनंती असेल आपण या मुख्य मंचावरती आपलं स्वागत असेल. मी त्यांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. शुभम पाध्ये साहेबांना विनंती असेल आपण मुख्य मंचावरती विराजमान व्हा. एसपी बॉयज ट्रॉफीचे शिल्पकार आणि खऱ्या अर्थाने एक सुंदर व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑफ्टरवरती शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पंचांकडे अपील आणि यस ती अपील उचलून धरलाय. विकेट जाईल. रोहिदास भगत फर्स्ट विकेट बॅक टू द डगआउट गॉन.
तीन बॉलचं केलं आतापर्यंत झालं आणि पहिल्या बॉलवरती जो इंटेंट आपण पाहिला होता ना तोच इंटेंट मागच्या दोन बॉलवरती देखील गोलंदाज आनंदच्या माध्यमातून होता आणि फायनली ती पहिली विकेट त्याला मिळाली. दोन या धावसंख्येवरती पहिला धक्का मैदानावरती लागलाय. नवीन बॅटर लतेश मैदानामध्ये दाखल झाले नॅट नंबर 3 वरती. पालघर टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील हे देखील एक नाव अग्रगण्य आहे आणि ते सुद्धा बॅटिंगसाठी आल्यात. थोडस बॉडीला फ्री करतायत, वॉर्मअप करतायत कारण येणाऱ्या काही बॉल मध्ये इथे रन्स बनवायचे आहेत. दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकिंग वरती मंगेशन आपण पाहतोय. स्ट्राईक आतापर्यंत मागील 3 बॉल मध्ये आलेली नाहीये. विकेट देखील गेलाय. रोहिदासांना क्रीज वरती राहणं ते देखील गरजेचं होतं. या ओव्हरमधील चौथा बॉल ओव्हर दी विकेट. चौथा बॉल बॅकफुटला जाऊन स्लॅश केले इनफिल्ड वरून थ्रू दी थर्ड मॅन. बॉल चालला सीमारेषा पार. पहिल्याच बॉल वरती इरादे स्पष्ट करणारा चौकार. सुभाष कदम साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून एक मोठं सहकार्य आणि खऱ्या अर्थानं एक सुंदर व्यक्तिमत्व सुभाष कदम साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. सलग 5 दिवस डीजे ची सुविधा आणि त्याचबरोबर 5,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य आपल्या या स्पर्धेसाठी लाभलं गेलंय. आज आपल्या गावामध्ये स्पर्धा होते. त्याचबरोबर ग्रामपंचायत उपसरपंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. विरातन बुद्रुकचे व्हाईट बॉल येतोय आणि खऱ्या अर्थानं क्रिकेट वरती असलेलं प्रेम जपत असताना सुभाष कदम साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक समाजसेवक तर आहेतच परंतु कार्यसम्राट देखील आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी 5,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेले. धावसरत फलकावरती 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 5वा बॉल त्या ठिकाणी ऑकवर्ड पोझिशन मध्ये हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. डॉट बॉलची समाप्ती मैदानामध्ये होत असताना आपण पाहतोय. शेवटचे अंतिम बॉल असेल या पहिल्या षटकामधील. 5 बॉल आणि मागील 5 बॉल मध्ये जे डेडिकेशन गोलंदाज आनंदचं आपण पाहिलंय. एक विकेट देखील घेतलंय आणि पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये रन्स बनवू दिलेले नाहीयेत ऑपोजिशन टीमला. शेवटचा बॉल आता ऑफ ड्राईव्ह तरीके केला जातो. बॉल जाईल डीप मध्ये. लॉंग ऑफ मधून शतक येत आहेत. एक रन कंप्लीट केलाय. मिसफील्ड झालाय आणि त्या मिसफील्डचा फायदा या ठिकाणी उचलला. 2 रन्स मिळतील या बॉलवरती. आदरणीय सन्माननीय बालूमामा पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. कंद्रगुरे गावातील एक गोड व्यक्तिमत्व, एक चांगले खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेसाठी तब्बल 2,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेलंय. हार्दिक भोईर सरांचे जीवलग मित्र, परम मित्र आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एवन जोडी आहे आणि बालूमामा यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी तब्बल 2,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 9 धावा लागल्या जात आहेत. आता ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग करण्याकरिता ड्रम क्रिकेटचा बेताज बादशाह अर्थातच मैदानाच्या आतमध्ये तुषारला आपण पाहतोय. एक अनपेक्षित सम्राट आहे ड्रम क्रिकेटचा आणि ओव्हरऑल क्रिकेटमध्ये देखील त्याची बादशाह तरी कायम टिकवून ठेवलंय. तितकंसं मोठ्या प्रमाणामध्ये आता ड्रम क्रिकेट होत नाही परंतु ओव्हरऑल क्रिकेटमध्ये देखील तीच क्षमता आणि तेच सामर्थ्य दाखवणारा फलंदाज तर आहेच. आता गोलंदाजी करण्याकरिता तो गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय मिस्टर तुषार. अर्थातच तुकाला आपण पाहतो वेल जातोय याची नोंद घ्या. पहिलाच बॉल लेग लान्स करण्याचा प्रयत्न झाला होता. बॉल शॉर्ट लेगला जातोय. तत्पूर्वी एक रन मिळेल या बॉल वरती आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती डबल डिजिट मध्ये 10 या आकड्यावरती 10 रन्स स्कोर कार्ड वरती लागले गेले. आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉलचा खेळ तरीके झालाय. आमचे प्रेक्षक राजे आपल्या स्क्रीन वरती पाहायला मिळत आहेत. या सामन्याचा आनंद घेत असताना हलक्या शब्दाने खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु हवं तसं कनेक्शन या बॉल मध्ये झालं नव्हतं. टॉपबॉलची समाप्ती मैदानावरती होते. मागील ओव्हर मध्ये 9 आले होते आणि आता या ओव्हरला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या 2 बॉल मध्ये तो फ्लो कुठेतरी पाहायला मिळाला नाहीये. बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. सध्या सेकंड ओव्हर मध्ये आपण आहोत. तिसरा बॉल शॉट ऑफ लेंथ हुक शॉट आणि धावा देखील बुक केल्या जात आहेत. बॉल जातोय फाईन लेगला बीट करून सीमारेषा पार चौकार.
आदरणीय सन्माननीय राहुल अरविंद कवली साहेब या ठिकाणी उपस्थित होत असताना पाहायला मिळत आहेत. वेलकम राहुल साहेब, आपलं स्वागत असेल या क्रीडा नगरीमध्ये. त्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी शिस्तप्रिय संघ जो असेल त्यासाठी ट्रॉफी, खऱ्या अर्थानं सफलामध्ये कुठेही स्पर्धा असू द्या, हा अवॉर्ड त्यांच्या माध्यमातून नेहमीच स्पॉन्सर केला जातो आणि हे असणं गरजेचं आहे. आणि खरोखरच सलाम असेल राहुल दादा तुम्हाला आणि त्यांच्या ठिकाणी आगमन झालं. वेलकम साहेब, आपलं स्वागत असेल या क्रीडा नगरीमध्ये. माननीय श्री उत्तम बागुल साहेब आपल्याला पाहायला मिळतात, मोरियर स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी तब्बल 3000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभला गेले. त्यांचं हृदयाच्या अंतःकरणापासून धन्यवाद. मोरियर स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर उत्तम दादा बागुल आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे सहकार्य आपल्याला पाहायला मिळते. जवळत मॅचच्या दिशेने चौथा बॉल या ओव्हर मधील चौथा बॉल आता उडवण्याचा प्रयत्न केलाय. या बॉलला बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगला शतक येत आहेत आणि आता हा सलगचा दुसरा चौकार मारलाय. बॅक टू बॅक 2 चौकार मैदानामध्ये फलंदाज लतेशच्या बॅट मधून येत आहेत. वन्स अगेन बाउंड्री. चार बॉल्स केला आतापर्यंत झाल्या मैदानामध्ये. आदरणीय सन्माननीय राहुलजी अरविंद कवली साहेब आपल्याला पाहायला मिळतात आणि मी विनंती करतोय राहुल साहेबांना आपण पुढे या. आपला सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. हा देखील एक कलात्मक फटका, ग्रेट शॉट ऑफ द मॅच इन फील्ड वरून लॉफ्टिक कव्हर ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. इट्स अ 4 रन. सलगचा हा तिसरा चौकार. डीजेला 2 मिनिटं आम्ही थांबवणार आहोत कारण स्वागत सन्मानाच्या दिशेने जातो आणि सनातन सन्मान आपल्या मुख्य मंचावरती केला जातोय. राहुल साहेबांचा ज्यांच्या माध्यमातून शिस्तप्रिय संघासाठी त्या ठिकाणी ती ट्रॉफी त्या ठिकाणी आलंय आणि त्यांचा सन्मान आपण करतोय. सलगचा तिसरा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. लतेशचा जो ट्रेडमार्क आहे, त्याची जी क्षमता आहे तो दाखवत असताना मैदानामध्ये 7 बॉल मध्ये 18 रन्स आतापर्यंत बनवलं. हा देखील फुल टॉस थर्डमॅनला त्या ठिकाणी बॉल जाताना दिसतोय. 1 रन मिळेल या बॉल वरती. इन ऑफ द सेकंड ओव्हर 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांनंतर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 23-23 वरती ही टोटल आपल्याला पाहायला मिळते. एक छोटस ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात डीजी कॅन्टीच्या दिशेने. तेवीसाव्या स्कोरकार्ड वरती 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि आता तिसऱ्या षटकाला सुरुवात होत असताना आपण पाहतो. लक्षात घ्या, येणारे जे 2 षटक आहेत ती तुम्हाला बरोबर 9.5 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती जीवदानी स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर संजय पाटील यांना आपण पाहतोय. अजूनही एक स्पर्धा आठवते, रॉकी ग्रुप चषक 2021 मध्ये. समोर ओपन टीम होती, विजय जाधव, प्रथमेश म्हात्रे, अनेक सारे स्टार कास्ट तिथे होती आणि त्या स्टार प्लेयर्सच्या अगेन्स्ट घेतलेली विकेट हॅट्रिक, नुसती विकेट हॅट्रिक नाही तर डबल विकेट हॅट्रिक होती आणि तो कारनामा 2021 मध्ये एनसीसी सफाई टीम कडून खेळत असताना संजय पाटील यांनी केला होता आणि ते सध्या आता बॉलिंग ट्रॅक वरती आले. पहिल्या बॉल वरती सिंगल आले. पहिला बॉल ड्रायव्हिंग लेंथ वरती त्या ठिकाणी टाकला होता आणि 1 रन मिळताना पाहायला मिळते. नवजरत फलकावरती 24-24 वरती ही टोटल आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलचा केला आतापर्यंत झालाय. लतेश अटॅकिंग मूड मध्ये आणि ज्या अनुषंगाने आतापर्यंत जे स्ट्रोक आल्यात लाजवाब कमी गतीने टाकला होता. हे वेरिएशन खऱ्या अर्थानं एक स्टॉक बॉल ज्याला म्हटलं जातं आणि तो स्टॉक बॉल मैदानामध्ये टाकला होता. कमी गतीचा तो कटर आपल्याला पाहायला मिळाला. चांगल्या पद्धतीनं तो फिरला होता आणि यॉर्करचा प्रयत्न होता. मीडियम पेसरला बॉलिंग ट्रॅक वरती आणल्या. आता विकेटची प्रतीक्षा होती आणि विकेट मिळू शकेल का तर नाही. सेफ झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला होता. 2 रन्सचा कॉल आहे आणि 2 रन्स या ठिकाणी इझिली मिळून जातील या बॉल वरती. 26व्या फलकावरती आतापर्यंत 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये आणि 3 बॉल नंतर धावा झाल्यात फलकावरती 26. मागील 3 बॉल मध्ये गोलंदाजी चांगली राहिली. मोठे फटके खेळू दिलेले नाहीयेत. मागील ओव्हर मध्ये जे घडलं होतं या ओव्हर मध्ये त्याची कुठेतरी पूर्तता करावी लागणार आहे. आता येणाऱ्या 3 बॉल मध्ये लतेशला आपण पाहतोय का बॅटिंग केली होती मागील ओव्हर मध्ये.
आता हा समोर लेफ्ट केला बॅटच्या समोर मैदानाच्या बाहेर षटकार 6 धावा. प्लॉट मध्ये डिपॉझिट केले गेले 32 रन स्कोर कार्ड लागला जातात. 4 बॉल्स केला त्यापर्यंत झालाय मैदानामध्ये. बरोबर बॅटच्या समोर टाकल्यानंतर रिझल्ट तर हाच येणार होता. आधीचे 3 बॉल आणि आताचा हा बॉल भरपूर मोठा फरक त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि त्या रेंज मध्ये दिला होता. नवसिंग फलकावरती 32 32 वरती ही टोटल आपल्याला पाहायला मिळते. 4 बॉल्स केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. दुसऱ्या बाजूला लतेशला आपण पाहतोय, त्याने आपले रंग दाखवलेत आणि आता त्याच्या सोबतीने मंगेशला आपण पाहतोय. मागील 2 ओव्हर्स मध्ये वेळ घेतला, खेळपट्टीचा अनुभव घेतला आणि तदनंतर या बॉल वरती आक्रमण केलं गेलं. वेलकम जितू भाऊ, आपलं स्वागत असेल. मी त्यांना विनंती करतो आपण या मुख्य मंचावरती. मंगेश यांच्यासाठी कॅश प्राइज झालं जितू भाऊ यांच्या माध्यमातून. जो षटकार आला यादीच्या बॉल वरती संजय यांच्या अगेन्स्ट, स्पेशली संजय यांच्या अगेन्स्ट आला म्हणून ते 100 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी मंगेश यांच्यासाठी आपल्याला पाहायला मिळते जितू भाऊ यांच्या माध्यमातून. सलगचा दुसरा षटकार मैदानावरती पाहायला मिळतो. धावसंख्या फलकावरती 38 38 स्कोर कार्डवरती लागले गेले. मंगेश बॅक टू बॅक तरीकेने काउंटर अटॅक आता करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 38 धावा स्कोर कार्डवरती आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 6वा बॉल या ओव्हर मधील आणि हा देखील लेफ्ट ऑन ड्राइव्ह होता. सलगचा तिसरा षटकार मैदानाच्या आतमध्ये. एंड ऑफ दी ओव्हर काय घडलंय मैदानामध्ये तर एंड ऑफ दी ओव्हर वाचलाय आणि आता तो थांबणं अवघड होऊ शकतं. जर काही ते बरोबर टप्प्यावरती घेऊन झाली नाही तर टप्प्यात आल्यानंतर कार्यक्रम होईल. फलकावरती 44 वरती ही टोटल आपण पाहतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. वेलकम जितू भाऊ, आपलं स्वागत असेल. त्याचबरोबर राकेश ठाकूर सरांना आपण पाहतोय, आपलं देखील स्वागत असेल. लक्षात घ्या, येणारे जे 6 बॉल आहेत ते बरोबर तुम्हाला 5 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत. परंतु मैदानामध्ये हे दोन्ही फलंदाज आता ड्रायव्हिंग सीट वरती बसल्यात आणि टॉप गिअर मध्ये बॅटिंग सुरू आहे. मालवण ग्रुप जो व्हीआयपी बॉक्स आपल्याला पाहायला मिळतोय तिथे बरोबर जर त्या व्हीआयपी बॉक्स मध्ये बॉल पडला तर त्या फलंदाजाला 200 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल आणि 12 वाजल्यानंतर शेअर मार्केट वाढेल. तदनंतर ते कॅश प्राइज 500 मध्ये परावर्तित होईल. त्यामध्ये जे व्हीआयपी बॉक्सचे सदस्य आपल्याला पाहायला मिळत आहेत, दीपेश म्हात्रे सर असतील, त्याचबरोबर हार्दिक भोईर सर असतील, राहुल पाटील सर असतील, सागर भोईर सर आपल्याला पाहायला मिळत आहेत, साहिल भोईर सर, दिवेश भोईर सर, अंकुश भोईर सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्हीआयपी पर्सन आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सध्या त्या व्हीआयपी बॉक्स मधून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. चव्वेचाळीस फलकावरती एका बाजूला मंगेश 6 बॉल मध्ये 21 रन्स आणि दुसऱ्या बाजूला लतेश 9 बॉल मध्ये 20 रन्स. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 4 मध्ये आनंद यांना आपण पाहतोय. लक्षात घ्या, येणारे 6 बॉल आहेत ते बरोबर आता तुम्हाला 4 मिनिटांमध्ये डिलिव्हर करायचे आहेत. वेळ जास्त जातोय प्लीज, कारण आजचं शेड्यूल वेळेवरती पूर्ण होणं गरजेचं आहे. शेवटचे 12 बॉल, मागील 12 बॉल मध्ये झपाट्याने रन्स आलेत. आता येणाऱ्या 12 बॉल्स मध्ये अर्थातच 2 ओव्हर्स मध्ये किती रन्स येतील. मागील 2 ओव्हर्स मध्ये जर आपण पाहिलं तर डबल डिजिट मध्ये ती इकॉनॉमी आपण पाहिलं. पहिलाच बॉल बॅटची जर आपण पाहिलं तर बॉटम एजला बॉल लागला होता. बॉल थर्डमॅन मध्ये जातो, डीप मधून फिल्डर येत आहेत. 1 रन मिळेल या बॉल वरती आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 45-40 5 रन स्कोर करते आपल्याला पाहायला मिळत आहेत.
पहिल्या बॉलचं केलं डिग्री झालंय. आनंदला आता बॉलिंग ट्रॅक वरती आणला गेला. आपल्या संघामधील सर्वाधिक अनुभवी आणि सर्वाधिक समर्थवान गोलंदाज अर्थातच आनंद यांना आपण पाहतोय आणि त्याचमुळे या रन्स थांबवण्याकरिता विकेट घेण्याकरिता बॉलिंग ट्रॅक वरती आणलं गेलंय. आता चांगला शॉर्ट बॉल टाकला होता. वेग देखील जास्त होता या बॉल मध्ये, वेग देखील जास्त, त्याचबरोबर टप्पा देखील सुंदर. या सर्व गोष्टींचा मेळ झाल्यानंतर खेळ देखील चांगलाच होईल. 2 बॉल मैदानामध्ये झालेत आणि आता धावसंख्येचा जर विचार केला तर 45 फलकावरती लागल्या जात आहेत. या ओव्हरमधील तिसरा बॉल समोर लॉफ्ट केलाय. कॉन्फिडन्स थोडासा कमी आहे परंतु डिस्टन्स क्लिअर होईल. लॉंग ऑनला लॉफ्टेड ड्राइव्ह षटकार. एक विध्वंसक फलंदाजी मैदानामध्ये सुरू आहे. डेंजरस बॅटिंग मैदानामध्ये सुरू आहे. 4 षटकार आतापर्यंत आल्यात. मंगेशच्या बॅट मधून बॅकफूट पंच ओव्हर दी पॉइंट परंतु तिथे फिल्डर होता आणि काय झेल टिपला जातोय. जितूच्या माध्यमातून एक चांगला झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय. फलंदाज मंगेश बॅक टू द डगआउट. गॉन. थँक्यू डिझाईन. धन्यवाद राहुल कवली साहेब, त्याचबरोबर सुनील भोईर साहेब. आपण या स्पर्धेला आपला एक बहुमूल्य वेळ दिला आणि या स्पर्धेची शोभा वाढवली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय संदीप ऑफ द ग्रेट हार्ड हिटर मैदानावरती दाखल झालेत आणि आता त्यांची बॅटिंग पाहण्याकरिता देखील आता प्रेक्षक आतुर आहेत. कारण एक असा काळ होता जिथे संदीप नावाची दहशत, जिथे विनायक नावाची दहशत, कृष्णा नावाची दहशत होती. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती बॅट्समॅन कडक आणि बॉल सीमारेषा पार. पहिल्याच बॉल वरती ठोकला षटकार. 6 धावा. आपल्या क्षमतेची प्रचिती देत असताना आपण पाहतो फ्लिक ऑफ दी रेस्ट. ज्या पद्धतीने हा स्ट्रोक खेळला, वेग जास्त होता, वेगेवरती स्वार झाले आणि त्यानंतर या बॉलला सीमारेषेच्या बाहेर फेकल्या गेलाय. 57 धावा फलकावरती. 57 वरती ही टोटल आपण पाहतोय. 5 बॉलचा केला आतापर्यंत झाला. या ओव्हर मधील हा दुसरा षटकार आलाय. जेथे गाडी थांबली होती तिथून पुन्हा एकदा तो प्रवास सुरू झालाय आणि आता ज्या पद्धतीने षटकार येऊ लागलेत मैदानामध्ये, षटकारांचा पाऊस पडतो मागील ओव्हर पासून आणि आता संदीपने ते ड्रायव्हिंग सीट वरती बसल्यानंतर सूत्र हातामध्ये घेतल्यात. अजूनही या ओव्हर मधील 1 बॉलचा खेळ बाकी आहे. या ओव्हर मध्ये देखील 2 षटकार येत असताना आपण पाहिल्यात. म्हणजे इकॉनॉमी आतापर्यंत डाऊन झालेली नाहीये. शेवटचा बॉल ओव्हर दी विकेट. लेग स्टंपला टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय. आजच्या रजनीमध्ये एक हायस्ट टोटल अजूनही जर आपण पाहिलं तर 7 बॉलचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 7 बॉल मध्ये किती रन्स होतील? ज्या पद्धतीनं मागील 23 बॉल मध्ये 58 बनल्यात, येणाऱ्या 7 बॉल मध्ये इथे डेफिनेटली 70+ रन्स जातील. शेवटचा बॉल वेगाला टाकला होता. बॉल जाईल शॉर्ट विकेटला. डीप मधून शतक येत आहेत. 1 रन मिळेली या बॉल वरती. सिंगल घेऊन आता नेक्स्ट ओव्हर मध्ये स्ट्राईक आपल्याजवळ ठेवलाय. 59 धावा फलकावरती. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर ही टोटल आपल्याला पाहायला मिळते आणि प्रत्येक फलंदाजाने आपलं डेडिकेशन दिलंय, प्रत्येक बॅटरनं आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलंय आणि जे कॉन्सन्ट्रेशन मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय अतिशय सुंदर पद्धतीनं ते वर्क त्या ठिकाणी पार पडलंय. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात डीजे कॅन्डीच्या दिशेने. यंगस्टर वेडी 40+ मास्टर आणि दुसऱ्या बाजूला दातिवरे मास्टर्स.
गणेश शेटचं आगमन देखील झालंय. 59 स्कोर कडे आपण पाहतोय. यंगस्टर वेडी मास्टर्स आणि दुसऱ्या बाजूला तातिवरे मास्टर्स दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रेडी राहा. पहिला बॉल बॉलिंग ट्रॅक वरती अंकुश. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती वॉट शॉट. याच्या रचनेमधील सर्वाधिक उंच हा षटकार मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हाय अँड हँडसम लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. आकाशाला गवस निघालणारा फटका फलंदाज संदीपच्या बॅट मधून येत असताना पाहायला मिळाला. 65 स्कोरवरती पाहायला मिळत आहेत. संदीपच्या बॅट मधून हा दुसरा षटकार मॅच मधील आपल्याला पाहायला मिळतोय. बरोबर हाफ वली बॉल त्याच्यावरती पिकअप शॉट आणि तदनंतर जो बॉलचा प्रवास सुरू झाला सरळ त्याने स्टॉप घेतला बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन. हा देखील शॉट बॉल त्याच्यावरती हॅमर केलाय आणि हा देखील बॉल सीमारेषा पार. सलगचा दुसरा षटकार फलंदाज संदीपच्या बॅट मधून. वन्स अगेन 6. स्लॉट मध्ये बॉल त्या ठिकाणी ठेवले जात आहेत आणि त्याचा पुरेपूर फायदा मैदानामध्ये घेत असताना संदीप आपण पाहतोय. तिसरा षटकार या मॅच मधील संदीपच्या बॅट मधून 71 स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 71 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. फटकेबाजी मैदानामध्ये सुरू आहे. बॅट स्विंग क्विक अँड फास्ट. बॉल कनेक्ट झाल्यानंतर डिपॉझिट होतोय. आता हा फुल टॉस टाकला त्याच्यावरती देखील मिड विकेटला हा स्ट्रोक आणि सलगचा आता तिसरा मोठा फटका येत असताना पाहायला मिळतोय. परंतु आता या बॉलवरती 4 की 6 तर इथे DRS ऑफर केला गेलाय. अंपायर कॉल बीमर साठी आय थिंक. आणि षटकार की चौकार. बाउंड्री चेक केलाय. चौकार त्या ठिकाणी आपण पाहतोय आणि आता आपण बीमर चेक करणार आहोत. तो बीमर आहे की नाही. हाईट फॅक्टर. इट्स अ फेअर बॉल. डीप होत होता लास्ट मोमेंटला बॉल आणि त्याचमुळे इथे हा बॉल फेअर बॉल घोषित केला गेला. 3 बॉलचा खेळ मैदानामध्ये जरा धावसंख्या फलकावरती 75 रन्स स्कोर कार्ड लागल्या गेल्यात. प्रत्येक बॉल वरती ती अभिनवता आणि ते नवीन बॅटिंग करत असताना फलंदाजीने दाखवलंय आणि आपल्या क्षमतेमध्ये जी सुधारणा या ठिकाणी करता येईल ती केली गेली. प्रत्येक बॉल नंतर एक वेगळं डेडिकेशन त्या ठिकाणी प्रत्येक बॅटरचं आपल्याला पाहायला मिळालंय आणि प्रत्येक फलंदाजाने एक वेगळं योगदान या मॅच मध्ये दिलंय. कौतुक करावं लागणार आहे वाडी मास्टर्स या टीमचं. हा ड्राईव्ह चांगला केलाय. मिड विकेटला बॉल जातोय फार वेगानं. आउटफील्ड फास्ट आहे. 1 रन मिळेल. दुसऱ्या रनचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी रन देखील कंप्लीट झालाय. प्रत्येक बॉल वरती रन्स येत आहेत. डॉट बॉलचं प्रमाण मागील काही बॉल मध्ये दिसलेलं नाहीये. 77 स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. लास्ट 15 बॉल्स ती टाइम लाईन आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये फक्त 2 डॉट बॉल आणि विकेट जर घेतला तर फक्त 3 डॉट बॉल आणि षटकारांची संख्या ती मात्र जास्त आहे. कमी गतीने टाकला होता. हे जर व्हेरिएशन यादी देखील वापरलं असतं तर ते चित्र वेगळं असतं. 2 रन्स मिळतील या बॉल वरती. डायरेक्ट हिट वॉज डेंजरस. व्हॉट हिट. डायरेक्ट हिट कम फिट आणि ते फलंदाज आता तंबूच्या आसराला परतला जाईल. ती तीक्ष्ण नजर घारेसारखी यष्ट्यावरती बरोबर 3 स्टंप दिसत होते परंतु तो लांबून थ्रो करणं सोपं नव्हतं. परंतु आम्हाला कठीण कामात जमतं.
शेवटचा बॉल असेल या ओव्हर मधील 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. शेवटचा आणि अंतिम बॉल, शेवटचा बॉल हा देखील कमी गतीने लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न झाला होता. एंड ऑफ द फर्स्ट इनिंग 78 स्कोर कडती लागला. 78 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि 79 चं टार्गेट समोर सेट केलं गेलं. 79 चं टार्गेट आपल्याला पाहायला मिळते 5 ओव्हर्स मध्ये. लक्षात घ्या यानंतर आपण पुढचा जो सामना असेल त्यामध्ये इनिंग्स ब्रेक मध्ये आपण ड्रॉ टाकणार आहोत आणि जो कालच्या दिवसामध्ये पॅटर्न आपण फॉलो केला होता, आपण सेकंड राऊंड मध्ये म्हणजे तेव्हा आपण लॉट्स टाकू तेव्हा 3 संघांना बाईज म्हणून आपण त्या ठिकाणी देणार आहोत आणि तदनंतर जो 8 संघांचा पॅटर्न आहे तो आपण फॉलो करणार आहोत. अशा पद्धतीनं ते जे काही असेल ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. बरोबर आपण जेव्हा लॉट्स टाकू तेव्हापर्यंत ती सर्व काही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये, जिथे दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी येतील. एका बाजूला यंगस्टर वेडी मास्टर्स आणि दुसऱ्या बाजूला तातीवरे मास्टर्स. आपणास विनंती असेल दोन्ही टीमचे कॅप्टन सर आपण या टॉस साठी दातिवरे मास्टर टीमचे कॅप्टन चला टॉस साठी वेडी मास्टर टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. दातिवरे मास्टर टीमचे कॅप्टन चला या टॉस साठी आदरणीय सन्माननीय निलेश गरत भाऊ सरांच्या शुभ हस्ते टॉस आपण करणार आहोत. प्लीज खेळाडू कक्ष जो आहे तो आपण खाली करा, कारण तो फक्त जेव्हा बॅटिंग करणारी टीम उतरेल त्यासाठी फक्त तो अवेलेबल आहे आणि तो आरक्षित कक्ष आहे. त्यामुळे प्लीज मी विनंती करतोय आपण खेळाडू कक्ष तिथून खाली करायचं आहे. चला दातिवरे मास्टर्स टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी चला दातिवरे मास्टर्स टीमचे कॅप्टन टॉस साठी आदरणीय सन्माननीय निलेश गरत भाऊ सरांच्या शुभ हस्ते टॉस आपण करणार आहोत. जयमास्टर संघाचे शिल्पकार आणि खऱ्या अर्थानं कार्यसम्राट या स्पर्धेमध्ये देखील भरपूर मेहनत त्यांनी घेतलंय. चला खेळाडू कक्ष प्लीज खाली करा, तो फक्त बॅटिंग करणाऱ्या टीम साठी तिथे अवेलेबल आहे. चला आपण टॉस साठी करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी येत आहेत. ऑल द बेस्ट बोथ टीम्स. टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. एका बाजूला जय महाराष्ट्र आणि दुसऱ्या बाजूला चिखलपाडा 2026. मंगेश दादा या ठिकाणी कॉल करतील. कॉइन स्पिन केला जातोय निलेश दादांच्या शुभ हस्ते. जय महाराष्ट्र असा कॉल या ठिकाणी केलाय आणि यस जय महाराष्ट्र आलाय. टॉस या ठिकाणी वेडी मास्टर टीमने जिंकला. मान्यवरांना विनंती करून आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न. टॉस मंगेश तुम्ही जिंकलात का नाही असेल? फिल्डिंग करत असताना समोरच्या टीमला रोखण्याचं एक पर्टिक्युलर टार्गेट काय असेल, म्हणजे 50+ की 50 अंडर? जास्त रन प्रयत्न करू. यास असे महत्वाचे बॉलिंग अटॅक मध्ये बॉलर्स कोणते असतील? दिगंबर आहे, मी आहे, सुनील म्हात्रे आहे. त्याचबरोबर या स्पर्धेविषयी आपलं मनोगत कसं व्यक्त कराल? खूप छान स्पर्धा केली आहे, आयोजन केले आहे, नाईट स्पर्धा केली आहे आणि आम्हाला आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद जय महाराष्ट्रांचं. यास चांगल्या प्रतिक्रिया मंगेश दादांच्या आपण ऐकल्या. टॉस जर तुम्ही जिंकला असेल तर तुमचा निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. आता मनोविरुद्ध बॅटिंग करायची आहे. पहिल्या इनिंग मध्ये देखील चांगले रन्स होत आहेत, तर एक पर्टिक्युलर टार्गेट माइंड मध्ये काय असणार आहे? 50+. अशा अटॅकिंग बॅटर बॅटर असेल हेमंत, अंकेश आणि स्वतः मी आणि राहुल. ऑल द बेस्ट बोथ टीम्स. टॉस साठी जिंकला तो म्हणजे वेडी मास्टर टीमने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊत आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये इथे आपल्या सोबत जोडले जातील व्हॉइस ऑफ कोपरी, व्हॉइस ऑफ विरार अर्थातच धनंजय पाटील सर. थँक्यू सो मच. या पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सध्या आपण पाहता जय महाराष्ट्र चिखलपाडा आयोजित चिखलपाडा चषक ऑन स्क्रीन. सध्या शुभमजी पद्दे
अर्थात SP दादा आपल्या स्क्रीनवरती आहेत आणि बरोबर बाजूला यश आहे जो बाहुबली आहे वेडीचा, तो सध्या तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळाला होता, त्यालाही तुम्ही पाहिलं. आमचे सार्थ आहेत त्या ठिकाणी कॅमेरामॅन, ते देखील तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आणि हा पाठीमागे आता बाहुबली पाठीमागे बसलाय, यश पाठीमागे बसलाय. तो सध्या अगदी त्याला पर्सनल कॉल आलाय, त्याच्यावरती तो सध्या एन्जॉयमेंट करतो. किती नाव आहेत यशची? जॉन्टी, बाहुबली, किती नावं घ्यायची नक्की? चला, जय महाराष्ट्र चिखलपाड आयोजित चिखलपाडा चषक 2026 आजचा दुसरा दिवस. आजच्या दिवसातील सर्वाधिक जास्त धावा 79 धावा या मात्र मैदानावरती उभारण्यात आल्यात आणि टॉप स्कोरर या स्पर्धेतील आहेत, त्याला मात्र मॅचिंग झालेल्या आहेत. बॅटिंग कशी झाली होती पहिल्या इनिंग मध्ये त्याचा रेकॉर्ड सध्या आपण स्क्रीनवरती दाखवूयात. रोहिदास आज लवकर बाद झाले, लेग बिफोरच्या माध्यमातून 3 मध्ये 2 धाबा बनवल्यात. मंगेशनं 9 चेंडूमध्ये 27 धावेची एक आक्रमक विस्फोटक बॅटिंग केलीत. मधल्या कालावधीमध्ये लतेशनं खूप चांगली साथ दिलीत. लतेश मेहेर 10 बॉलमध्ये 21, संदीप आले त्यांनी 8 बॉलमध्ये 26, विजय 0, परंतु 5 ओव्हरमध्ये 2 एक्स्ट्रा अगदी सोडल्या तर 78 धावा. आनंद 2 ओव्हर 24 रन 2 विकेट, इकॉनॉमिकल 12ची. तुषारचं एक षटक 14 धावेचं, संजयचं एक षटक 21 धावेचं, अंकुशचं एक षटक 19 धावेचं. हे महागडे राहिलेत तिन्ही गोलंदाज. चला, मॅचला सुरुवात. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रेडी आहेत. अनेक वर्षाचा एक्सपिरियन्स असणारे गणेश कारभारी मैदानाच्या मध्ये, नेहमी आम्ही ज्यांना फार भारी म्हणतो ते गणेश कारभारी मैदानाच्या मध्ये तयार झाल्यात. एक्सपिरियन्स कॅम्पेनर आहेत. अग्री प्रीमियर लीग ज्यावेळी पार पडली होती त्यावेळी मुख्य आयोजकांच्या भूमिकेमध्ये गणेशजी कारभारी सर यांचाही वाटा तुम्हाला पाहायला मिळाला होतात आणि ते सध्या मैदानाच्या मध्ये रेडी आहेत. टायमर सेट आहेत. मॅचच्या दिशेने जाऊयात. 20 मिनिटांचा टायमर सेट. पहिला बॉल फुल टॉस आणि फुल टॉस बॉलला फुल टोल वसूल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. दॅट्स अ ह्यूज. यांनी लगातार 3 विकेट मिळवले तर श्रीकांत भोईर सर यांच्याकडून त्यांच्यासाठी पारितोषिक असेल 1000 रुपयांचं. लगातार 3 विकेटला. पुढचा बॉल. चांगला बॉल टाकलाय. आधी थोडा फुल टॉस टाकला, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर थोडा पुढे टाकला. त्याला अगदी बॅटर समजू शकले नाहीत. पहा, एक चांगला बॉल मैदानाच्या मध्ये डिलिव्हर केलाय. एक्सपिरियन्स कॅम्पेनर म्हणून मी म्हटलं की या खेळाडूची ओळख आहे. तुम्हाला धावा डिपेंड करायच्या 79. 3 डॉट साठी देखील गणेशजी कारभारी यांच्यासाठी 500 रुपयाचं प्राइज असेल. श्रीकांतजी भोईर सर यांच्या माध्यमातून ते दिलं जाईल. कॅच सुटले सध्या, तिथे नाराजी व्यक्त केली जातात. मंगेशजी भोईर आपले स्वागत. वेडी गावातील एक चांगले खेळाडू आहेत, ते देखील या ठिकाणी पोहोचलेत. आपले स्वागत असेल. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतायत. सध्या आमच्या अश्विनजी पाटील या ठिकाणी ते देखील मात्र एन्जॉय करतायत. पहिला दिवस एन्जॉय केलं, दुसरा दिवस एन्जॉय केलं, आता दुसऱ्या दिवसामध्ये सध्या आपण पोहोचलोय. कॅच सुटल्यानंतर 2 धावा मिळाला. धावफलकावरती 8. पुढचा बॉल. फटका खेळलाय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक नाही आहे. बॉल चाललाय खाली झोन मध्ये. 1 बाउन्स ने बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. मिळतील धावा 4. चौकार. हो, आम्ही देखील एनसीसी मास्टर 40+ वाले आम्ही देखील मैदानाच्या मध्ये कधीही कुठलाही श्रेणी धावेंचा पाठलाग करू शकतो. आमच्यामध्येही ते कॅलिबर आहे, आमच्यामध्येही ती क्षमता आहे आणि क्षमता मैदानाच्या मध्ये दाखवण्याची हीच तर वेळ, खरी वेळ आहे. 4 बॉलचा खेळ संपलाय. 12 धावा धावफलकावरती आहेत. षटकातील पुढचा बॉल पुढे टाकलाय. पुन्हा फोर्स केला बॉलला समोरच्या दिशेने, मात्र बॉल चालला वेगाने आणि तो निघून गेलाय. पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या पार. आणखीन एक कडक चौकार.
सध्या ऑन फायर आक्रमण मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत आहेत. 4 धावा येतात तुषार यांच्या बॅट मधून. सध्या हुशार अशी कामगिरी केली जात आहेत. याच तुषारचा सुरुवातीला अंडरआर्म क्रिकेटमध्ये सुरुवातीला बोलबाला मोठ्या प्रमाणामध्ये असायचा. ज्यावेळी तो विरारमध्ये खेळायचा, वसईमध्ये खेळायचा. अंडरआर्म क्रिकेटमध्ये सातत्याने गाजवणारं नाव तुषार यांनाही आपण पाहिलं. ते सध्या बॅटिंगला आहेत. साई स्पोर्ट्स सरावली या संघामध्ये तो सुरुवातीला आणि मला सुरुवातीला आठवतं हा खेळाडू त्याची ऍक्शन किंवा तो गोलंदाजी करण्याचा त्याचा पराक्रम सातत्याने मी जवळून पाहिलेला देखील आहे. यावेळेचा बॉल खूप चांगल्या पद्धतीने मैदानाच्या मध्ये डिलिव्हर झाला असं चित्र दिसतंय. सध्या 1 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 16. उल्लेख केला की सुरुवातीला या खेळाडूचा बोलबाला होता. तुका या नावाने प्रसिद्ध असणारा खेळाडू होतात. मग ते अंडरआर्म 6 मारीचं क्रिकेट असेल त्यावेळी प्रचंड गाजणारा खेळाडू पैकी एक खेळाडू. या खेळाडूची एक वेगळी दहशत होती त्या काही अंडरआर्म त्या ओपन 6 मारी क्रिकेटमध्ये. त्याच्यानंतर ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये तो मैदानावरती आला. तिथे त्याने चांगलं प्रदर्शन सरावलीसाठी केलं. त्याच्यानंतर एनसीसी सफाले मास्टर 40+ साठी आता तो खेळतोय. तिथे त्यांना आपलं योगदान 16 धाब्यांचं दिलंय. आता मैदानाच्या मध्ये ती बॅटिंग सुरू आहे. 15 मिनिटं 34 सेकंद तुमच्याकडे बाकी आहेत. ती कमी कमी होत लागल्यात. 79 धाब्यांचा पाठलाग सेकंड ओव्हर मध्ये लतेश मेहर. एक चांगलं खेळाडू, एक चांगलं व्यक्तिमत्व, सातत्यानं ऑलराऊंडर व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. शांत स्वभावी व्यक्तिमत्व म्हणून देखील मात्र सातत्याने नावाची चर्चा होत आहेत. ते सध्या मैदानावरती गोलंदाजीवरती आल्यात. सेकंड ओव्हर मध्ये लिजेंडरी खेळाडू मध्ये सध्या रंगलेलं हे युद्ध. पहिलाच बॉल हवेमध्ये खेळलाय. फिल्डर नाही आहे. बॉल चाललाय एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. चौकार. संजय घरत साहेब चिखलपाडा गावातील गोड असं व्यक्तिमत्व. त्यांच्याकडून आपल्याला स्पर्धेसाठी 1000 रुपयाचं आर्थिक सहकार्य लाभलंय. संजय शरद घरत साहेब चिखलपाडा गावातील. थँक्यू सो मच साहेब, आपल्या मनापासून आभार. धावा धावफलकावरती झालेत 20. 79 धाब्यांचा पाठलाग करायचा म्हणून म्हटलं ना क्रिकेटमध्ये आज 34 धावा डिपेंड होत असताना मैदानावरती 5 षटकामध्ये कोण सांगेल का 34 धावा मैदानावरती डिपेंड झाला? हो झाल्यात. आज या मैदानावरती 79 धावा 5 षटकामध्ये पहिल्या इनिंग मध्ये झाल्यात. परंतु दुसऱ्या इनिंगचा खेळ सध्या 7 बॉल मध्ये 20 ह्या तर धावफलकावरती लगावण्यात आलेल्या आहेत. लतेश मेहर यांच्या पहिल्या बॉलवरती आक्रमण केलं होतं जितू यांच्याकडून. सध्या स्ट्राईकला जितू. चांगला बॉल टाकलाय समोर अगदी खेळण्याचा प्रयत्न. बॉल चालू लॉंग ऑफला. प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. फिल्डिंग चांगली केलं. राजू भोईर विघ्नहर्ता स्पोर्ट्स आपण पाहिलं तर जसं महेंद्रजी यांचे नाव घेतलं जातं तसं राजूजी भोईर यांचं देखील सातत्यानं तुम्ही नाव घेऊ शकतायत. सध्या फिल्डिंग पोझिशन मध्ये तुम्हाला तेच पाहायला मिळाले. सातत्यानं वाढीव मास्टर्स 40+ संघासाठी तेही क्रिकेट खेळत असतात. आणि आज स्वतः महेंद्र दादा देखील बाहेर आहेत. त्यांचा संघ मैदानाच्या मध्ये खेळतोय परंतु त्यांना बाहेर थांबावं लागतंय. तसं नितेश कदम सरांनी पहिला टेंबी खोडवेचा संघ ज्यावेळी खेळत होतात त्यावेळी त्यांच्या डगआउट मध्ये होते. तर अंपायरची भूमिका बजावत होते. कधी कधी दूर राहावं लागतं आपल्याला. खेळायची इच्छा प्रत्येकाची असते. इच्छाशक्ती तुमची प्रबल असते. पण कधी कधी काही गोष्टी एखाद्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जर एखादी भूमिका घेत असू मग कधी कधी माघार देखील आपल्याला घ्यावी लागते एखाद्या कारणासाठी. आणि ते चित्र मात्र मैदानावरती दिसलंय. 22 धावा धावफलकावरती आहेत. 22. मालवण ग्रुप तो देखील मात्र VIP कक्ष, VIP स्टँड, व्हेरी स्पेशल स्टँड. तिथे तुम्ही जाऊन मॅच आनंद घेऊ शकतायत. तिथे मात्र VIP अगदी लोकांसाठी असलेला तो स्टँड. फटका खेळलाय. चेंडू मात्र चाललाय पुन्हा ऑन साइडला मिड विकेटला चाललाय बॉल.
क्षेत्ररक्षक वेगानं आलाय पुढे, फिल्डिंग त्यानं चांगली केली आहे, तिथे एक सिंगल प्राप्त होईल. मागे आम्ही ज्यावेळी खार्डीची स्पर्धा केली आहे सतवाईची, तिथे देखील आपण पाहिलं तर अगदी ते स्पेशल स्टँड बनवण्यात आले होते अगदी वरच्या लेवलचे. आता इथे आल्यानंतर इथे देखील या गावामध्ये चिखलपाड्याच्या गावामध्ये आलो, ज्यावेळी एंटर केलं त्यावेळी तो अगदी स्पेशल स्टँड तुम्हाला पाहायला मिळाला. मालबन स्टँड तिथे अगदी बसलेले सर्व आपले आदरणीय मंगेश पाटील साहेबांना विनंती असेल आपण मंचावरती यावं ही आपणास विनंती. हवेचा बॉल खूप चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळाला, सरळ विकेट किपरच्या दिशेने जातोय. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. रिव्ह्यू तर घेतला परंतु कोणी घेतलाय? पंचांनी, बॅटरने घेतलाय वाईट साठी. ओके, अंपायर्सने घेतलाय. विल बी फाईन. चला पंचांना पाहू द्या, पंच पाहतील, डिसिजन ते पंच देतील. आणि पंचाने दर्शवलंय इट्स अ फेअर डिलिव्हरी, योग्य बॉल तो मैदानाच्या मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तिसऱ्या पंचांनी पाहिलं टीव्ही कंट्रोल रूम मध्ये. बरोबर थोडस आपण पाहिलं तर बॅटर जो शफल लाईन आहे ती थोडस क्रॉस करण्याचा प्रयत्न, त्याची पायाची मुवमेंट जर पाहिली ती थोडी बाहेर आली, अगदी तो पाय बाहेर आलात. आणि एकदा की तुमचा जर पायाची हालचाल झाली ना, मग तो शफल मुवमेंटचा जो वाईट बॉल आहे तो तुम्हाला करार केला जातोय आणि त्याच्याही मध्ये बॉल डिलिव्हर झालाय. त्याच्यामुळे तिसऱ्या पंचाने सांगितलंय इट्स अ फेअर डिलिव्हरी, योग्य बॉल. धावा फलकावरती 23. शेवटचा बॉल 1.5 चेंडू खेळ मैदानाच्या मध्ये संपला. शेवटचा बॉल, लतेश मेहर तयार, स्ट्राईकला तुषार. चांगला बॉल पुण्याला पाहायला मिळाला, खोलवर टप्प्याचा बॉल टाकला, ड्रॅग करून खेळलाय, लॉंगॉनला प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय, फिल्डिंग चांगली केलंय. लतेश मेहरचं षटक मैदानाच्या मध्ये खूप महत्वाचं राहिलंय, कारण कमीत कमी धावा या ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त 8 धावा देण्यात आल्यात. 2 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये झालाय कंप्लीट. रन आहे 24, येणारे 18 बॉल, रन करायचे 55. 55 बनवायच्या 18 बॉल मध्ये. आपण जाऊया डीज कॅन्डीकडे. संगीत तुम्हाला त्याच पद्धतीने दाखवताना पाहायला मिळालं. कंपॅरिझन पहा, वाडीव मास्टर पहिल्या 2 षटकांमध्ये मध्ये होतं 23 ला 1, आणि त्याच्या अगेन जर पाहिलं तर एनसीसी सफाले मास्टरचा संघ 24 ला विकेट नाही आहेत, अजून देखील पुढे आहेत. सफाले मास्टरचा संघ या कंडिशन मध्ये अजूनही पुढे आहेत. तो 24 ला तिथे विकेट त्यांनी गमावली नाहीत, ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. या कंडिशनला वाडीव मास्टरनं 23 ला 1 विकेट गमावला होता, पण इथूनच वाडीवच्या संघानं तो गेअर चेंज केला होता. तिसऱ्या षटकासाठी बाबू येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. बाबू यांच्या खांद्यावरती जबाबदारी देण्यात आलाय. याच्यानंतर पुढचा मॅच दातिवडे मास्टर 40+ आणि यंगस्टार वेडी 40+, अगदी दोन्ही 40+. पहिला बॉल आपटून टाकलाय, त्याच्यावरती स्ट्रोक खेळलाय, योग्य दिशा अगदी दिलं या बॉलला, आणि पहिल्याच बॉल वरती चेंडू सीमारेषेच्या पार, चौकार. बॉलवरती चौकाराला पंचांच्या माध्यमातून सिग्नल देखील आपण पाहायला मिळाला होता, पण बॉम्ब देखील. या 4 धाब्याने धावफलकावरती धावा पुढे गेल्यात, जाऊन पोहोचत 28च्या घरामध्ये 28 विदाउट लॉस. बाबू तयार, बाबूचा पुढे टाकलेला बॉल बॅटच्या रडार मध्ये नाही आला. तुषारच्या डॉट बॉलची कहाणी मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतात. आतापर्यंत 2.2 चेंडू फेकून झाल्यात, 28 धावा धावफलकावरती आहेत. 8 मिनिटं तुमच्याकडे अजून बाकी आहेत. 8 मिनिटांमध्ये तुम्हाला पुढचे अगदी 10 बॉल ते मैदानाच्या मध्ये डिलिव्हर करायचे आहेत. फटका खेळला ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आला, त्याच्या डोक्यावरून जाईल. एकदा की बॉलची वाट पाहिली की हा बॉल तुमची वाट लावल्याशिवाय राहणार नाही. चेंडू निघून गेलाय सर बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार.
माध्यमातून सिक्सर सुप्रीमोचा बॉल यूज केला जातोय आणि तो बॉल एकदा की तुमच्या बॅट वरती आला की तो वेगाने जातो, मग तो वन बाउन्स कॅरी करणं थोडं कठीण असतं. असं चित्र सध्या मैदानावरती दिसलं होतं. धावफलकावरती रन झालं 32 आतापर्यंत विकेट नाही आली. ही चांगली गोष्ट आहे. जमेची बाजू आहेत टीम एनसीसी मास्टर सफालेसाठी. दुसऱ्या बाजूला अडचणी त्याच वाढ आहेत टीम वाढीव मास्टरसाठी की विकेट मैदानाच्या मध्ये ते मिळवत नाहीत. ह्याच कुठेतरी कंडिशन महत्वाच्या ठरणार आहेत. परंतु खेळ आहेत, खेळमध्ये काही होऊ शकतं, बदल होऊ शकतात. कधी होतील, कुठल्या वेळी होतील हे सांगू शकत नाही. पुढचा बॉल कोलबा डब्याचा टाकला, ड्रॅग करून खेळला बॉल समोरच्या दिशेनं. फिल्डिंग वाह, काय दर्जेदार फिल्डिंग पाहायला मिळाली बाबू यांच्या माध्यमातून. पहिल्या बॉल वरती चौकार, त्याच्यानंतर डॉट, त्याच्यानंतर चौकार, त्याच्यानंतर डॉट. आतापर्यंत चांगली फिल्डिंग. 4-0. पुन्हा काय घडणार? टॅगलाईन तर आहे 4-0. 4 नाही, परंतु तिथे आता एक सिंगल येईल. सिंगल वरती मला सध्या चित्र दिसते, समाधान व्यक्त करावं लागतात. एका धाब्याने संघाची धावसंख्या पुढे गेलेत, जाऊन पोहोचते ती मात्र 33-33. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी. जितू आतापर्यंत 6 रन त्यानं बनवल्यात. तुषारनं 14 मध्ये 27 केल्यात. 33 विदाउट लॉस ही आतापर्यंत कंडिशन टीम एनसीसी सफाले मास्टरची वाढीव मास्टरच्या अगेन. शेवटचा बॉल या ओव्हर मधील. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलला मात्र पाठवलंय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. ताकदीचा वापर केला जितून आणि बॉलला मात्र डिस्पॅच करत असताना सिक्सर सुप्रीमोचा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. पुण्यात बदललाय. 12 बॉल मध्ये 40 धावेचं लक्ष आहेत. एक चांगली महत्वाची जमेची बाजू काय आहे तर एनसीसी सफाले मास्टरचे दोन्ही खेळाडू त्यांच्यामध्ये भागीदारी होते. तुषारनं 14 मध्ये 27, 4 चौकार, 1 षटकार, स्ट्राईक रेट 192च्या स्ट्राईक रेटनं त्यानं बॅटिंग केलेत मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर त्याला साथ देत असताना चांगली बॅटिंग. सध्या कंपॅरिझन वाढीव मास्टर 44 ला 1 विकेट. एनसीसी सफाले आता थोडा पाठीमागे गेला 39 आहेत पण विकेट नाही आहेत. ही जमेची त्यांची बाजू आहे, त्याच्यामुळे या मॅच मध्ये काही होऊ शकतं. 12 बॉलचा खेळ, 40 ची गरज. अर्धा पल्ला गाठलाय, अर्धा पल्ला गाठण्यासाठी 3 ओव्हर घेतल्यात. आता अर्धा पल्ला गाठण्यासाठी तुम्हाला 2 ओव्हरच घ्यायचे आहेत. इथूनच वाढीवच्या संघानं कमबॅक केलं होतं आणि त्याच कंडिशन मध्ये आता एनसीसी सफाळे मास्टर तुम्हालाही कमबॅक करायचं आहे. 12 मध्ये 40 स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर बॅटर रेडी मिस्टर तुषार. तुषारच्या समोर आपण पाहिलं तर लतेचा पहिलाच बॉल समोरच्या दिशेने खेळण्यात आला. 1 कंप्लीट. एक गोष्ट समजली नाही, बॉल इतका हातामध्ये का ठेवला क्षेत्ररक्षकानं. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झालाय. पंचाने तिसऱ्या पंचांकडे डिसिजन पुन्हा सुपूर्द केलेत. तिसरे पंच पाहतील फलंदाज बाद आहेत की नाही. पहा तिथे भरपूर वाट पाहिली, त्याच्यानंतर बॉल फेकलाय. तिसऱ्या पंचाने पहिले त्याने दर्शवलं इट्स नॉट आउट, बॅटर इज सेफ. हा, आयोजकांना विनंती आहे ही मॅच झाली की ज्या लाईन्स आहेत त्या लाईन्स आपण आखून घ्या. ही विनंती असेल, आपल्या टीमला विनंती असेल, कारण लाईन ज्या त्या लाईन थोडं दिसत नाहीयेत. 11 बॉल मध्ये 38 धावेचं लक्ष आहेत. बरोबर गोलंदाजीची जिथे एंड आहे तिथे ते मारून घ्या, ही विनंती असेल. 11 मध्ये 38. पुढचा बॉल लतेचा वेगवान बॉल जलद गतीने मारा केलाय. धाव घेण्याचा प्रयत्न मैदानावरती कुठल्याही पद्धतीचा झालेला नाही आहे. पहा काय घडलं ऍक्शन रिप्ले मध्ये. पुन्हा पहा इंटरेस्टिंग ऍक्शन रिप्ले. अगदी 2 पायांच्या मधून
आता प्रत्येकाला वाटलं की बाबा विकेटला हिट झालाय की विकेटला हिट नाही झाला, तो पाठीमागे गेला, तिथून 2 पायांच्या मधून गेला, तो बरोबर विकेटच्या बाजूने गेला आणि पाठीमागे विकेट किपरला हिट केलाय. विकेट किपरला हिट केलं त्या बॉलनं. येणारे बॉल मैदानाच्या मध्ये शेष 10 आणि 10 बॉल मध्ये रन करायचे 38. पाठीमागे गणेशजी कारभारी अगदी अनेक वर्षाचा एक्सपिरियन्स असलेले विकेट किपर सध्या तेही तुम्हाला पाहायला मिळत आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला मैदानाच्या मध्ये एनसीसी सफाले मास्टर अशा कंडिशन मध्ये भरपूर साऱ्या मॅचेस तेही खेळल्या आहेत आणि तुषार हे सध्या मैदानावरती दिसत आहेत. 10-38. खोलव्या टप्प्याचा बॉल टाकला, ड्रॅग करून खेळला, क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवरती पुढे येत असताना पाहायला मिळत आहेत. मिस्टर रोहिदास भगत जोपर्यंत येत आहेत बॉल फील्ड करतात तोपर्यंत डबल कंप्लीट. 2 धावा येत असताना पाहायला मिळतात. 2 धावेने धावसंख्या पुढे गेल्यात. आता समीकरण हळूहळू बदलू लागलंय. येणारे 9 चेंडू रन करायचे 36. 9 मध्ये 36 ची गरज. आणि जसं अंपायर्स देखील आपण मी एका गोष्टीचं वर्णन केलं. यापूर्वी किशोर पाटील सर होते, ते 40+ क्रिकेट त्यांनी खेळलं. नितेश कदम सरांच्या गावचा टिंबी खोडावे संघ होता, ते त्या संघामध्ये होते परंतु ते आज खेळले नाहीत. महेंद्र दादा बसलायत, तेही खेळतात वाडीव मध्ये, तेही आज खेळले नाहीत. 9 चेंडू 36 ची गरज. फटका खेळला अगदी कडक. आपला फटका मैदानाच्या मध्ये कडक असतो हे दाखवून देण्याचा प्रयत्न करतोय तुषार आणि तुषारच्या बॅट मधून हा हुशार षटकार. काय कडक स्ट्रोक, परफेक्टली टायमिंग सहित बॉलला फेकून दिलं, बॉलला डिस्पॅच केलं आणि डिस्पॅच करत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या पार गेलायत. 8 मध्ये 30 करायचे आहेत. अजून कोणीही सांगू शकत नाही कोण जिंकेल, कोणीही सांगू शकत नाहीत कुठला संघ ही मॅच जिंकेल. आपले व्ह्यूअर्स 9363. गौरवने म्हटलं होतं की बाबा 10,000 होतील की नाही होतीलच, परंतु तो 10,000चा आकडा आता पूर्ण होईल असं चित्र दिसत आहे. ही मॅच खूप महत्वाची आहे. वाडीव मास्टर आणि एनसीसी सफाळे आमच्या महेंद्र दादानी सध्या ग्रुपमध्ये तेही त्याने अगदी कन्व्हर्ट केलं, तो मेसेज फॉरवर्ड केलाय. आठ मध्ये 30. चला घाई करा, वेळ खूप महत्वाची आहे, टाइम खूप महत्वाचा आहे, वेळेकडे लक्ष द्या. 2 बॉल तुम्हाला टाकायचे आहेत. 8:30. लतेश मेहर गोलंदाजी ट्रॅक वरती तयार. एक चांगला बॉल त्याला टाकायचा, एक चांगला स्ट्रोक तुषारला मारायचा आहे. त्याच्यामुळे सध्याही रंगलेली लढत. ओ चांगला बॉल खोलव्या टप्प्याचा टाकला, ड्रॅग करून खेळलाय, बॉल चालला ऑन साइडला, लॉंग ऑन मधला खेळाडू थोडा बाजूला गेला, फिल्डिंग केलंय. आता 1 बॉल राहिलाय. 7 मध्ये 29 करायचे आहेत. फक्त एक चांगला टाकायचा. वाडीव मास्टरच्या संघाला लतेशला एक चांगला मारायचा आहे एनसीसी सफाले मास्टरच्या खेळाडूला, आणि जर तो फटका आला ना तर मॅचचं समीकरण देखील चेंज होऊ शकतं आणि शेवटच्या ओव्हर मध्ये मग मजा येईल. 7:29. 7 बॉल 29 हवेचं लक्ष. शेवटचा बॉल. चला वेळ जास्त घेऊ नका विनंती आहे, कारण टाइम सध्या पाहिलं तर 9:41. अजून आम्हाला आणखीन एक मॅच कंप्लीट करायचं. काल आम्ही बरोबर 2 वाजता शेड्यूल कंप्लीट झालं होतं. काल थोडं फास्ट झालं क्रिकेट, थोडा वेळ गेलाय, परंतु तो वेळ अगदी परिपूर्ण करावा लागेल त्या कालामध्ये. चांगला बॉल टाकलाय, शेवटचा बॉल चांगला टाकलाय, आलाय डट बॉल. मॅचची कहाणी बदलली. येणारे 6 बॉल रन करायचे 29. 6 मध्ये 29 होतील नाही होणार याची चर्चा मैदानाच्या मध्ये केली जाईल. अगदी अभिनंदन करतात त्या ठिकाणी गणेश कारभारी खेळाडूचं, खऱ्या अर्थानं मात्र आपण पाहिलं तर लतेश मेहर यांचं, कारण चांगली गोलंदाजी, चांगले 2 षटकं ही त्यांच्या माध्यमातून फेकण्यात आल्यात. 6 बॉल 29 ची गरज. या आपण जाऊया डीजेकडे. का 11 जणांमध्ये भरपूर चर्चा झाली. कोणाला आणायचं गोलंदाजीवरती, कोणाला आणायचं गोलंदाजीवरती, कुठल्या गोलंदाजाला गोलंदाजी द्यायची, हा विचार विनिमय सध्या मैदानावरती केला जातोय. आणि त्याच्यामध्ये शेवटी रिझल्ट राजू भोईर यांनाच आणलाय. राजू यांना आणलाय.
अगरवाडी संघाचे राजू आहेत, त्यांना सध्या आणलाय, भरपूर विचार विनिमय केलाय, 50+ आहेत आणि रन सध्या 50 झाल्यात, ते 50+ गोलंदाज आणल्यात, फक्त त्यांना 6 मध्ये 29 वाचवायचे आहेत. 1-2 चांगले बॉल त्यांना टाकायचे आहेत. वय वर्ष 50, परंतु अजूनही क्रिकेटची ती आवड काही कमी होत नाही असं चित्र सध्या दिसत आहेत. भले वय 50 असलं परंतु मी अगदी कधी कुठल्याही दिशेनं बॉल फिरवू शकतो याचं अगदी उदाहरण असलेले खेळाडू आहेत. राजू लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत, स्पिनर म्हणून ते मारा करत असतात. आपल्या आयुष्यामध्ये अनेक सारे अशा मॅचेस त्यांनी जिंकून दिल्यात. 6-29 पहिला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिला बॉल, हो काय बॉल टाकलाय मैदानाच्या मध्ये. पहिला बॉल डॉट बॉल म्हटलं की काय बॉल. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये, तुम्ही शफल झाले, बाहेर आले, एकदा की शफल झाले की वाईड अंपास देणार नाही, ते चित्र सध्या दिसलंय. 5-29 पुढे टाकलाय, फोर्स केलाय, इनफिल्डच्या डोक्यावरून खेळलाय, बॉल चाललाय 1 बाउन्सने मालवण ग्रुपच्या दिशेने, तो क्लिअर करेल 1 बाउन्सने, चौकार. बॉल डायरेक्ट गेला तर मालवण ग्रुप कडून तुम्हाला 200 रुपयाचा प्राइस मिळणार आहे. सध्या हा बॉल मालवण ग्रुपच्याच दिशेने गेला होता परंतु तो 1 बाउन्स ते बॅनरला लागलाय. ओ सॉलिड, मालवण ग्रुपचा ओनली एन्जॉय त्या बॅनरला हिट होत असताना पाहिला. माला 4-25 चांगला बॉल, एकच चांगला बॉल टाकायचा होता, तो सध्या मैदानाच्या मध्ये टाकलाय. अगदी वाईड यॉर्कचा प्रयत्न मैदानावरती करण्यात आलाय. दुसऱ्या बाजूने तुषार 22 बॉल मध्ये 42 इनिंग त्यानं साकारल्यात. हा बॉल मागचा बॉल पहा. कौतुक मी विकेट किपरचं करेन, अगदी इतक्या जवळनं विकेट किपर करत असताना गणेश कारभारी दर्जेदार. कोलटप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न केला, बॉल ड्रॅग केला चेंडूचा लॉन साइडला, फिल्डिंग केलं. आता कुठलीही घाई होणार नाही. जो विश्वास वाढीवच्या संघानं या खेळाडूवरती दाखवलेला आहे ना राजूवरती, तो त्यांना मैदानावरती आतापर्यंत अगदी कंप्लीट केलाय असंच म्हणूयात. अगदी तो पूर्ण केलाय. 2 बॉल आता या मॅच मध्ये शिल्लक. 2 बॉल मध्ये या मॅच मध्ये आता मोठ्या धावा करायच्या तुम्हाला जास्तीत जास्त. अगदी लोवर फुल टच बॉल, दिशा दिली बॉलला, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार, तिथे चौकार आलाय. चौकाराला धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 59. 1 मध्ये 20 आणि मालवण ग्रुपच्या जो बॅनरला बरोबर बॉल लागलाय तो 1 बाउन्सने लागला, तो बॅनरला लागला, त्याच्यामुळे 100 रुपयाचं पारितोषिक मालवण ग्रुपच्या वतीने तुम्हाला दिले जाणार आहेत. मागे तुषार बॅटर तुकायांना मात्र ते पारितोषिक दिलं जाणार आहेत. 100 रुपयांचं पारितोषिक मालवण ग्रुपच्या वतीने आपण ते देऊयात. फटक्या खेळल्यात आणि अशा पद्धतीने हा सामना मैदानाच्या मध्ये फिनिश झालाय. थोडीशी गोलंदाजी खराब झाली होती सफाले मास्टर कडून, जास्तीत जास्त धावा एनसीसी सफाले मास्टरने दिल्यात आणि त्या वाढीव संघासाठी अगदी महत्वाच्या ठरताना पाहायला मिळाल्यात. आणि वाढीव कडून ज्यावेळी बॅटिंगला सुरुवातीला आपण पाहिलं तर मंगेश आले 9 चेंडू 27 त्यांनी बनवल्यात, संदीपनं 8 मध्ये 26 केल्यात, लतेशनं 10 मध्ये 21 केल्यात, रोहिदास 3 मध्ये 2, आनंदनं षटक टाकले 2, 24 2 विकेट, संजय 1 ओव्हर 21, अंकुश 1 ओव्हर 19, तुषार 1 ओव्हर 14. एनसीसी सफाले मास्टर कडून तुषार 23 43, जितू 7 मध्ये 16, बाबू 1 षटक 15 रन, गणेश 1 षटक 16 धावा, राजू 1 षटक 9 धावा, लतेश मेहर 2 षटक 19 धावा. जरी विकेट नाही मिळाली परंतु लतेश मेहर यांचं देखील षटक ती खूप महत्वाची होती. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय